नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायण काळामध्ये काय खावं व काय खाऊ नये याचे नियम थोडक्यात आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पारायण काळात 7 दिवस हे अन्न खावं. एक धान्य गहू खावे आणि गव्हाची चपाती खावे. 2 पालेभाजी खाऊ शकता, ज्यामध्ये लाल माठ, हिरवा माठ, राजगिरा, पालक, करडई, कोथिंबीर, कढीपत्ता या भाज्या खाऊ शकता. नंबर 3 फळभाज्या खाऊ शकता, जसं की बटाटा, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, घोसाळ, गिलके, ढोबळी मिरची, हिरवी व लाल मिरची, तोंडले, गाजर, सुरण आणि रताळं. नंबर 4 फळे सर्व प्रकारची फळं खाऊ शकता, फक्त कडू वर्ज्य आहेत. नंबर 5 तेल, सूर्यफूल व करडई तेल वापरू शकता. शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल हे सुद्धा वापरू नये. नंबर 6 मसाल्यामध्ये हळद, लाल मिरची, जिरे खाऊ शकता. गरम मसाला, कोरडा गरा मसाला हे वर्ज्य आहे. नंबर 7 दूध, दही, ताक, कढी हे पदार्थसुद्धा तुम्ही खाऊ शकता. नंबर 8 पारायण काळादरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. मग त्यामध्ये शिंगाडा पीठ, बटाटे, रताळे, साबुदाणा, राजगिरा या गोष्टी खाऊ शकता. नंबर 9 काय वर्ज्य करायचं आहे बघा. द्विदल धान्य जसं की कडधान्य, शेंगदाणे, डाळी खाऊ नयेत. गवार, वांगे, कारलं, वाल, शेपू, मेथी, कांद्याची पात, लसूण, कांदा, मोहरी, वरण भात वर्ज्य आहे. नंबर 10 चहा, कॉफी घेऊ शकता. नंबर 11 पित्तकारक पदार्थ, वातकारक भाज्या, बाहेरचे पदार्थ, मैदा खाऊ नये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.